उमेदवार अर्ज भरलेला आहे। मला असं वाटतं की खरं बोलणं मी उचित नव्हतं, पण तुम्ही आता प्रश्नच केला आहे। हीच नगर परिषद आहे 2006 साली काय झालं याची जर आपण पत्रकार बंधूंनी आठवण करा। त्यावेळेला 16 नगरसेवक तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हाचे होते, शिवसेना भाजपचे 12 नगरसेवक होते आणि त्यावेळेला सुद्धा उमेश शेटे कैलासवासी हे नगराध्यक्षाचे उमेदवार होते। पण दुर्दैवानं ज्यांनी कोणी बहिष्कार टाकला आणि त्या ठिकाणी बहुमत येऊन सुद्धा 15 वर्षापूर्वी त्याला जवळजवळ 20 वर्ष होतील नगराध्यक्ष झाला नाही। तर रत्नागिरीतल्या नागरिकांना हा सगळा इतिहास माहिती आहे आणि त्यामुळे त्याचा काही दुष्परिणाम होईल असं मला वाटत नाही। कधी कधी क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग असते, तशी रत्नागिरीच्या 21 वर्षाच्या राजकारणामध्ये एक लबाड लांडगा आल्यामुळे निरनिराळ्या पक्षामध्ये फूट पाडायची आणि आपलं साधायचं, याला कदाचित ते काहीतरी कूटनीती वगैरे म्हणतात। परंतु रत्नागिरी जनता ह्या सगळ्या विषयाला कंटाळलेली आहे की दुसऱ्या पक्षाचे उमेदवार किंवा दुसऱ्या पक्षाची किंवा एका बाजूला राहायचं, गद्दारी करायची आणि त्यामुळे जनता आता हुशार झालेली आहे आणि त्यामुळे योग्य तो जनता निर्णय घेईल।